नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, जीएमसी नागपूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या गट ड भरती परीक्षेविषयी अत्यंत महत्त्वाचे विचारलेले संपूर्ण सराव प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत। ते सुद्धा आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली संपूर्ण महत्त्वाची प्रश्न आहेत। पहा, याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम लिंक मध्ये भेटून जाईल। तिथे टेलिग्राम लिंक वर जाऊन तो जॉईन करून घ्या ग्रुप, तिथे आपल्याला तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल। तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। त्याच्यातील पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिला ई चालान प्रयोग खालीलपैकी कुठे करण्यात आला। पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। याचं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये तुम्ही कमेंट करून नक्की देऊ शकता, लक्षात घ्या। आणि जर दर रविवारी तुम्हाला 100 मार्कची टेस्ट पेपर सोडवायची असेल तर आपलं सर्व पीडीएफ डाउनलोड करणारं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नागपूर ग्रामीण येथे महाराष्ट्रातील पहिला ई चालान प्रयोग सादर करण्यात आलेला आहे। प्रश्न दुसरा पहा, राज्यातील पहिले कोडी संग्रहालय स्पायडर म्युझियम कोठे उभारण्यात आलेले आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे, पहा, राज्यातील पहिले कोडी संग्रहालय स्पायडर म्युझियम कोठे उभारण्यात आले आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, चिखलदरा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र पुस्तक कोणतं आहे। सांगा, यांचं आत्मचरित्राचं पुस्तक कोणतं आहे। डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटेचे हे सुपुत्र, यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणतं आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, प्रकाश वाटा हे त्यांचं पुस्तक आहे। पहा, प्रश्न क्रमांक 4 पहा, देशातील पहिले तरंगते हॉटेल उभारण्याचा मान कोणत्या राज्याला मिळालेला आहे। पहा, देशातील पहिले तरंगते हॉटेल उभारण्याचा मान राज्यातील कोणत्या राज्याला मिळालेला आहे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याला मान मिळालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते आहे। बघा, महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे हे शहर महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, महाराष्ट्रातले पहिले मानव निर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे, पहा, महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य कोणते आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, संगमेश्वर हे जे काही अभयारण्य आहे हे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात। पहा, जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देत असतात। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपला राजीनामा देत असतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील 4थ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर कोणते आहे। पहा, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील 4थ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर कोणते आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर हे शहर देशातील 4थे क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, शिंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। पहा, शिंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असा हा प्रश्न आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, रायगड जिल्ह्यामध्ये शिंगी हा शिखर आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे। सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर। पहा, सातपुडा या शब्दाकडे फोकस करा। प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही लवकर 4 ते 5 मिनिटांमध्ये उत्तर देऊन आपला रिव्हिजन करू शकता, आणि रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। तर याच्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, वैराट हा सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। वैराट कोणत्या ठिकाणी आहे तर वैराट हा अमरावती या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये वैराट आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे। पहा, माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे राज्य माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य ठरले आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे। पहा, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे, जी पंचायत राजशी संबंधित आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 73वी घटना दुरुस्ती हे पंचायत राज या घटकाशी या व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती आहे, 73वी। प्रश्न क्रमांक 13 पहा, महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे। पहा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा,
महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता सर्वाधिक असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता सर्वाधिक असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर हा महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता सर्वाधिक जास्त असणारा जिल्हा मुंबई शहर ठरलेला आहे. पहा प्रश्न क्रमांक 15 पहा, इंदिरा सागर हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे? प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर पटकन 4 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचे आहे, जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. बरोबर, तर इंदिरा सागर हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गोसेखुर्द या जलाशयाचं ते धरणाचं ते नाव आहे. गोसेखुर्द हा कुठे आहे? तर तालुका पवनी, लक्षात ठेवा तालुका पवनी, तर जिल्हा भंडारा या ठिकाणी हे गोसेखुर्द प्रकल्प आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा गोसेखुर्द प्रकल्प याच्या जलाशयाला इंदिरा सागर नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, कृत्रिम पावसाचा प्रयोग महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या साली करण्यात आलेला आहे? पहा, कृत्रिम पावसाचा प्रयोग महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोणत्या साली करण्यात आलेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 2003 साली महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 17 पहा, एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जाहीर करू शकतो? पहा, एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जॉईन करू शकतो आहे, कोण जाहीर करू शकतो आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्य शासन करू शकतो आहे, बाकी कोणीही नाही. कारण एखाद्या औद्योगिक क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जाहीर करतो आहे? राज्य शासन करतो आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? पहा, संयुक्त महाराष्ट्र समिती जी काही स्थापन झाली होती त्या समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली आहे, असा हा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी स्थापन झाली होती. पहा, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुणे या शहरामध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 19 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले होते? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले आहे? कोणते नाव दिले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रचंडगड असं नाव दिलं होतं. तर महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे 0 माईल, बघा 0 माईल हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या शहरात आहे? प्रश्न IMP आहे मित्रांनो. कधी कधी याच्यातच घोळ होतो, जे प्रश्न सोपे वाटतात तेच आपले कठीण होऊन जातात, त्यांच्याने आपण मागे राहत असतो. तर मित्रांनो, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर शहरामध्ये आहे. पहा, नागपूर शहरामध्ये 0 माईल हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कोयना या नदीवर आहे. कोयना शिवसागर ज्याला म्हणतात, तो सर्वात मोठा खोल जलविद्युत आहे. भूजलातील तो सर्वात खोल जलविद्युत प्रकल्प तो आहे. तो महाराष्ट्रातील, त्याला भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणत असतात. या नदीला भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणत असतात. लक्षात ठेवायचं आहे, सर्वात मोठा कोयना आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? पहा, राज्याची मंत्रिमंडळ जेव्हा बैठक होते त्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असते, असा तो प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्र्याकडे ते अध्यक्षस्थान असतं. जेव्हा पण राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्थापली जाते, बोलवली जाते, त्या बैठकीचे अध्यक्षस्थान नेहमी मुख्यमंत्री करत असतात. पहा, प्रश्न क्रमांक 23 पहा, खालीलपैकी कोणता जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो? पहा, खालीलपैकी कोणता जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, तलावांचा जिल्हा हा भंडारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, कोल्हापूर ते कुडाळ यांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे? पहा, कोल्हापूर ते कुडाळ यांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो, याचं योग्य अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हनुमंते घाट हा कोल्हापूर ते कुडाळ या महामार्गाला जोडत असतो. प्रश्न क्रमांक 25 पहा, कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीमध्ये रूढ केलेला आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीमध्ये रूढ केलेला आहे? बघा, तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सुरेश भटांनी मराठीमध्ये गझल हा प्रकार रूढ केलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 26 पहा,
शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो आहे? सांगा, शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो आहे? तर याचं कमेंटमध्ये उत्तर द्यायला तुम्ही विसरू नका, कारण कमेंटमध्ये उत्तर देऊन तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होण्याची संभावना आहे, कारण रिव्हिजन होणे खूप गरजेचं आहे. बघा, रिव्हिजन झाल्यावरच प्रश्न पाठवतात. तर शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. पहा, प्रश्न क्रमांक 27 त्या ठिकाणी पाहू शकता. भारतातील पहिली महिला बँक कोठे स्थापन करण्यात आली होती? बघा, भारतातील पहिली महिला बँक कोठे स्थापन करण्यात आली होती? तर याचं अचूक उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली महिला बँक स्थापन करण्यात आली होती. पहा, प्रश्न क्रमांक 28 पहा, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% उत्पादन साठा कोणत्या खनिजाचा आहे? पहा, प्रश्न IMP आहे आणि असे प्रश्न विचारले जातात जे तुम्ही कधी बघितले नाही. तर मित्रांनो, हे प्रश्न बघून घ्या, हे नक्की विचारले जाणार आहेत. पहा, तर एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिज उत्पादनाचा आहे? सांगायचा आहे तो खनिज कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मॅग्नीज या खनिजाचा 40% साठा हा महाराष्ट्र राज्याकडे आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? पहा, कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 1949 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे आणि 1935 ला याची स्थापना झालेली आहे. कारण याच्यात घोळ होऊ नका, स्थापना सर्वच पाठ करतात पण राष्ट्रीयकरण कोणी करत नाही. पण मित्र हो, रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 1949 रोजी राष्ट्रीयकरण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार, बघा, राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? बघा, राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलम 124 नुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. आणि सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर दिल्लीला आहे, लक्षात ठेवा. तर कलम 124 हे याचं अचूक उत्तर होईल. मित्रांनो, आपले व्हिडिओ कसे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तर भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.